सिद्धू ऐक, पुढचा प्लॅन माझा असा आहे हा की हे सगळे आता मला पैसे देणार सिनेमा बनवायला. मित्रांसोबत नदीवर गेलो होतो म्हणून बाबांनी कोंडून ठेवला होता. युकेला गेला होता शिक्षणाला. युकेला गेलो होतो. काय गेलं होतंस तिकडे? युकेला मी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड इंटरनॅशनल ट्रेड असा कोर्स केला होता. आणि त्याचं काय केलंस पुढे? तुला सांभाळतोय ना. तुझे मगाशी म्हणालच बघ, त्या लहान मुलाला जाऊन काय सांगशील, तर ते लहान मूल खूप बदल्या झाल्यामुळे शिकलं पण असेल, पण ते तर मंडळी, आपण आलो आहोत अभिनव ज्ञान मंदिर कर्जत इथे 97 सालची एक बॅच जमलेली आहे, वात्रट मुलांची, आगाऊ मुलांची. जरा त्यांची हजेरी घेऊया. किती दंगा चाललाय तुम्हाला दिसत असेलच. थांबतच नाहीत, जाऊया. ए सायलेन्स सायलेन्स. काय एक साथ नमस्ते कोण करणार आहे? 1 2 नमस्ते. धन्यवाद. बस. हा, हे 1 2 काय होतं? 1 2 काय होतं? बसा बसा बसा. तर आता मला हजर कोण कोण हे बघायचंय. चिन्मय, क्या बात है. सौरभ, यस सर. अरे बाप रे, तू पुढच्या बाकावर का बसलाय? बेंच पार्टनर आहे ना. अमित, यस सर. प्रसाद, योगेश, यस सर. दत्ता, सर. क्या बात है. समीर, राहुल, हा, मोनाली, क्या बात है. एकटीच आहे. एकटी एक मुलगी आहे. अभिषेक, क्या बात है. पंकज, आणि हा कोण आहे आगाऊ मुलगा? हेमंत ढोमे. हजर सर. बसा आता खाली. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शाळा सुरू करायच्या आधी जे आपण कायम करतो, आपल्याला प्रतिज्ञा म्हणायची आहे. आणि बघू तुमची पाठ आहे का? 97 साली म्हणाली होती, बरोबर? तर थांबा. सगळ्यांनी उभं राहायचंय, हात पुढे करायचा आहे. सौर्या, आम्ही मागे जाऊ. नाही, सगळ्यांना प्रतिज्ञा पाठ असली पाहिजे. 3 2 1 सुरू. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. एक सोडून. जय महाराष्ट्र. नाही, या 70 सगळ्यामध्ये- मला 100% या आठवतं. सगळ्यामध्ये या माणसाला एक शब्दही आठवत बरोबर. एक म्हणजे मला असं वाटलं की एखादं वाक्य तरी त्यातलं एक शब्दही नाही आठवलं. तुझ्या सगळ्या मित्रांना तोंडपाठ हे आजचा आहे. तर 28 वर्षांनंतर एकमेकांची तोंड बघताय तुम्ही. हो. दाढ्या वाढलेल्या आहेत, केस पिकलेले आहेत, केस कलर पण केस गेलेले आहेत, केस गेलेले पण आहे. काहींचे. आणि एक मुलगी मैत्रीण आहे तुमची. हा, मला वाटतं सगळं लग्न करून मला सासरी गेले आहेत. मला वाटतं त्यातल्या त्यात 1 2 3 जरा तरुण दिसत आहेत. 1 2 3. काय दिसतंय? पाचवीला हा बेंचमेट होता, करून तुम्हीच आहे. आणि नंतर हा होता बेंचमेट. त्यामुळे हे मला वाटतंय तुम्ही 97 मध्येही असेच दाढी पिकलेले दिसत होते. ते काही पोरं असतात ना शाळेतली की जे 9वी 10वीत पोचल्यानंतर बापरे आता हे हा उद्या वडील होईल. तू आला ना. असा एक मुलगा असेल ना, की हा. पण आता तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही सगळे आता पटकन मला सांगा कुठल्या कुठल्या क्षेत्रात काम करता. म्हणजे शाळा संपल्यानंतर तुम्ही बसूनच सांगा. आता मी सर नाहीये, मी त्याची ऍक्टिंग करायला आलोय. मी सध्या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करतो. क्या बात है. इन्फ्रामध्ये, हां. रिअल इस्टेटमध्ये करतो आणि एक पॉलिटिक्समध्ये पण आहे. क्या बात आहे सर. ट्रॅव्हलिंग अँड ट्रान्सपोर्ट. क्या बस बात बस आहे आणि 2 टेम्पो. कडा. सर माझं कन्स्ट्रक्शन, फॅब्रिकेशन अँड स्टॉक मार्केटचं करतो मी. कर्जत मध्ये होत आपण सगळे येऊन मुंबईतनं बंगले बांधतो ना, त्याच्यावर हे कमावतायत. हे बघ
मी 10 वर्ष असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं इंजिनिअरिंग कॉलेजला आणि अच्छा. आता IBM मध्ये आहे क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करतोय. मग हा म्हणजे सगळ्यात जवळजवळ हुशार- 10 वर्ष. सगळ्यात हुशार पण आम्हाला कॉप्या पुरवायचा तेच म्हणतोय, उत्तरपत्रिकाही याचीच बघितली असते हा. आणि म्हणून त्याच्याशी खूप मैत्री पण केली होती. मी PhD केमिस्ट्रीमधून केली बाप. आणि मी आता रिसर्च सुपरवायझर आहे. माझ्याकडे PhDचे स्टुडंट्स आहेत पॅसिफिक युनिव्हर्सिटीचे. बाप रे. सर तुम्ही सांगा जरा इकडे मागे. मी IT इंडस्ट्रीत आहे, प्रोजेक्ट मॅनेजर. कडा. सर तुम्ही सांगा. तेच पैसा मी आर्किटेक्ट आहे हां. आणि डेव्हलपर पण आहे. क्या बात आहे. आता थोडं हंबल सांगितलं, पण काही गेम असेल तर सांगा. मी IT मध्ये कॅपजेमिनी मध्ये सध्या IT मध्ये SCP कन्सल्टंट. बापरे. मोनाली मॅम एक 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 मैत्रीण आली हा तुमची. हा बाकी कोणालाही तुम्ही आवडत नव्हता बहुतेक. हा आमचं जमायचं हा. आणि आम्ही हुशार सुद्धा होतो रे. हा हो का. काय गप्पा असायचा. तुम्ही अजिबात मस्ती नाही करत हा एकदम शांत मुलगा आहे. तुम्ही आता काय करता. मी कम्प्युटर इंजिनियर आहे. हा. मी ऑनलाईन प्रोजेक्ट. तिचे हो अरे कमाल. आणि सर तुम्ही. टीचर आहे मी 8वी ते 10वीला. हो इथेच का? कर्जतमध्ये शिकवतो. अरे कडक. आता हे या शाळेत शिक्षक म्हणून पण होतो. पण आता हे सगळे त्यांनी हा रिअल इस्टेटमध्ये आहे, फॅमिली बिझनेसमध्ये पण आहे, लँड पण डेव्हलप करतो. आता ऐक सिद्धू ऐक, पुढचा प्लॅन माझा असा आहे हा की हे सगळे आता मला पैसे देणार सिनेमा बनवायला. पण मी हाच प्रश्न मला विचारायचा आहे. हे सगळे शिकून शिकून काय 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 झाले. तुलाच एकट्याला कलाक्षेत्रात काय हवंसं वाटलं. हा तू का नाही केलंस कर्जतमध्ये काय लँड किंवा IT. युकेला गेला होता शिक्षणाला. UK ला गेलो होतो. काय केलं होतंस तिकडे. युकेला मी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अँड इंटरनॅशनल ट्रेड असा कोर्स केला होता. आणि त्याचं काय केलंस पुढे. तुला सांभाळतोय ना. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन म्हणजे तूप शेती हे सगळे आहेतच माझ्या आयुष्यात. मी एकेकाळी म्हणजे जस्ट ऑनलाईन होतो फेसबुकवरती. हा चॅटिंग करत होता. मी बोललो, हा काय कुठे हा तो मी UK मध्ये. मी UK मध्ये काय करतोय. आणि काहीतरी तो बोलत होता की एन्व्हायरमेंटल वगैरे काहीतरी करत होता. आणि नंतर मी अचानक काही वर्षानंतर बघतो तर हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये. बोललो की हा नक्की करतो काय. UK मध्ये शिकायला गेला होता बोलतो आणि करतो काय बोलतच. बोललो की असं हेमंतच करू शकतो बाबा. काय तो ऍक्टिंग करण्यामध्ये एक नंबर आहे. समोर एक बोललेला आणि मागे काय करेल तर त्याला माहिती. पण शाळेत करायचा काय ऍक्टिंग. स्टेजवर नाही तुमच्यात. तो जे म्हणतोय ना की तो शिकला काय करतोय काय नाही, तो पहिल्यापासून त्याच्यात ही अवगत कला आहे. कारण त्याचे ड्रामे आम्ही बघितले. हे पोलिसाचा वर्गात मस्ती ह्यानी केली. पायावर 2 घड्याळ हातावर बेंचवर उभा राहून नाचला. हा आणि गप मॅडम. हे घ्या याला घड्याळ द्या. सगळ्यांनी आपापलं घड्याळ द्या याला. ते हातात घालायचा गपचूप. तर तू शाळेमध्ये तेव्हा जे केलं होतंस आणि आता तर सर पण आहेत समोर. सर या ना, 1 मिनिट या ना सर. सर प्लीज या. आपण सरांची ओळख करून देऊया. हेमंत सर सरांची. येस, मी सौरभ सुधाकर हिवरेकर. मी अभिनव ज्ञान मंदिरमध्ये 1997 पासून संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि हे सगळे माझे लाडके विद्यार्थी आहेत. आणि तेव्हा माझं एकदम नवीन शाळेतली एंट्री होती आणि यांची 7वीला बॅच होती. त्यामुळे यांनी जो दंगा केला आहे सगळ्या तासांना तो माझ्या अजून पण लक्षात आहे आणि सगळे चेहरे लक्षात आहेत. खूप तेव्हाही तसेच होते आणि आताही तसेच आहेत. त्यामुळे खूप बरं वाटलं हे सगळे आज इथे जमलेत म्हणून. पण सर तुम्हाला असं नाही वाटत आहे हे तुमचे लाडके विद्यार्थी तुमच्यापेक्षा जास्त वयस्कर दिसत आहेत आता. तसं मी थोडासा म्हणजे जर केस सोडले तर यंग दिसतो. पण सर जास्त यंग दिसत आहेत. आपण सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हा तर हेमंत सर त्याच्यासाठी एक असेल म्हणजे मी म्युझिक फील्डमध्ये म्हणून फ्रेश असेल जास्ती. कला क्षेत्रात यांच्याबरोबर क्रिकेट सगळी धमाल केली. सरांचं
शिक्षक म्हणून पहिलं वर्ष हां. आणि माझं शेवटचं होतं या हां. शाळेतलं. हां. त्यामुळे त्यांना ती पहिली बॅच खूप महत्वाची. खूप. जेव्हा आणि त्या- त्यामुळे हे ती सगळे ही खूप बॅच आहे. लक्षात- हो का? बरं ते जाऊ दे, नाचून दाखवायचंय तुला, बाकावर उभं राहून होता. सर आता तुमच्या परमिशननी येस येस, आज सगळं अलाउड आहे, सगळे नाचलात तरी हरकत नाही. बसायचो आम्ही. हा तिकडे त्याला पाठवा भिंतीकडे तिकडे. बसायचो का रे आपण? हे ए घड्याळ थांबा, निघालं. आता गाणं मी लावतो. काय केलं होतं पण नाच तुला आठवतं का? तेव्हा थोडी कोरिओग्राफी वाकेला वाकेल Right, right, वाकेल right, वाकेल वाकेल. हा नाही मला आठवतंय आता नाच आठवला. हे बघ तो असा होता. अरे यार हे बघ तो असा काहीतरी होता. दोन ब्रेकच्या लेक्चरच्या मधले जो ब्रेक असतो ना त्या पिरियडमध्ये आणि घड्याळ घेतले, तो अमित चाचड मित्र आणि माझा आणि एक प्रयाग म्हणून, आमचे असे 3 आणि असं एक, असं दोन्ही हाताला घड्याळ आणि पायाला घड्याळ बांधले आणि वरती नाचायला लागला. नाचतो आणि तेवढ्यात मॅडम येणार त्याला चावल लागली आणि तो पटकन खाली बसला. पण वर्गात गोंगाट चालू होता आणि पोरांना सगळ्यांना सवय, कोणी काय केलं तर मस्ती सौरभ माझं नाव घ्यायचे. तर हा बसला आणि कोणी बसली सगळे सौरभ ओरडायला लागले. मॅडमनी ह्याला काय नाही, आणि ते सर यांचे शाळेतले म्हणजे कर्जतचे PI होते, ह्याला वडील कोण नाही. पोलीस अधिकारी. त्यामुळे ह्याचं काय नाही, आम्हाला उचललं जा बाहेर. पण असं जरा मिस करता का आपण? कधी कधी अंगठे धरून उभे केलंय, हात वर करून उभे केलंय, वेदाच्या काट्या आम्हाला जाळा सांगायचे, काठी घेऊन ये पण हे बाहेर. मिस आणि त्याच करता काठीने का आम्हाला तुम्ही? मारायचे. हे कोण मिस मारायचं? करता का? अंगठे धरून उभं राहणं आठवण येते का जरा? हो. चला मग आता सगळे बाहेर अंगठे धरून आपण उभे राहूया. सर तुम्ही शिक्षा द्या. सगळ्यांनी आत्ता रांगेमध्ये बाहेर दंगा घातल्यामुळे अंगठे धरून उभं राहायचं आहे कंपल्सरी. पोटामुळे आता आपापली पोटा आत घ्या. सगळ्यांनी 2 मिनिटं अंगठे धरायचे. सर म्हणतायत मी काहीच नाही बोलत आहे, मला नंतर पकडू नका. हे आता पोटामुळे जमणार आहे ना. पहिला तू ये ये. चला सगळे रांगेत उभे राहा. या दत्ता ये. हा दत्ताला पण जमतंय का बघू. चला सगळ्यांनी उभे राहा लवकर. काय असे समोरासमोर थांबू? असे अंगठे धरायचे आणि उभं राहायचं. 3, 2, 1 ठेव खाली. सुरू. हा ही शिक्षा यांना मिळालेली आहे. आणि जर वर आलात तर बघा फटके मिळतील 4. कोणाचे पोचतायत का? ज्याचे हात लागतायत तो भारी आहे. सो आमच्या सिनेमामध्ये क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यममध्ये आमचे तुमच्या सरांसारखेच आमचे पण मास्तर आहेत. म्हणजे जे आमच्यासाठी वडिलांसारखेच आहेत. म्हणजे असं पण होतं ना की या सरांच्या हातचा मार खाल्ला म्हणजे तू फारच घाण काहीतरी काम केलेलं आहेस, तू फारच मोठा दंगा घातलेला आहेस. आणि मग ते ऐकल्यानंतर घरी परत एक फटका बसतो आपल्याला आपल्या घरच्यांकडनं. तसेच आमचे दिनकर शिर्के म्हणून मास्तर आहेत. तर ते पोरांना जरी अंगठे धरून उभं केलं असेल तरी सुद्धा ते त्यांच्या पाठीवर लिमलेटच्या गोळ्या ठेवतात. कारण शिक्षा तर मिळाली आहे पण तोंड गोड तरी व्हायला पाहिजे. लिमलेटच्या गोळ्या नाही आहेत पण तुमच्या सगळ्यांच्या आठवणी आहेत. आता आपण तुमच्या क्लासरूममध्ये जाऊया आणि तिकडे काय काय दंगा घातलेला आणि आणखी काय काय आठवणी आहेत म्हणजे आपण बाहेर 97चा काढूया. माझा शेवटचा वर्ग. हा त्या वर्गात जाऊया. जायचं? चला चला चला. फक्त एवढंच राहिलंय रे आता. जुनं एवढंच राहिलंय. हा हो म्युझिक प्रॅक्टिस सगळी इथे लागेल. अरे हा स्टाफ रूम असायचा ना तो टीचर. आणि ही आपला 7वीचा वर्ग होता. ओ बरं आता रॅपिड फायर म्हणजे काय? असे बारीक बारीक प्रश्न प्रामाणिकपणे ज्यांनी जे जे केलेलं आहे त्यांनी स्वतःचं नाव घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या कोणाचं तरी नाव घ्यायचं आहे. हां सगळ्यात जास्त बाकावर नासधूस कोणी केली?
म्हणजे कर्कटकानी लिहा, खडूनी हे कर, हे त्यांनी केलं. एस दिसतो एस त्याचाच आहे. म्हणून सगळं. पण हे 2 बदाम कुणाच आहेत? एक त्याचा त्याला असं त्याचं काय होतं बिचाऱ्याचं, त्याचा प्रॉब्लेम वेगळा होता. हां त्याला असं वाटायचं की सगळ्या मुली त्याच्यावर लाईन मारतात हां. आणि त्याच्यात त्याला समाधान वाटायचं. पण रियालिटी मध्ये काही नव्हतं असं सगळ्या लांब पळायच्या. सगळ्यात तो गोरा होता ना आमच्या. हो, मामाची मुलगी पटवली. सगळ्यात जास्त फटके कोणी खाल्लेत सरांचे? तुमच्यातल्या सगळ्यात जास्त मार कोणी खाल्ला? का म्हणून? क्लासमध्ये लक्ष नाही काय नाही विचित्र मॉनिटर केलेला हा मॉनिटर होता. याला नाही आम्ही काय करायचो, एखादा पक्का नालायक पोरगण त्याला मॉनिटर करायचो म्हणजे शांत राहील. त्याला एकदा केलेला, हा म्हणतो मला दुपारच्या लंचमध्ये ना काहीतरी खाल्या घाललं तर तुझा वडा गोडा निघतो. बरं सगळ्यात चांगला हस्ताक्षर कोणाचं होतं? हो, म्हणून तर आर्किटेक्ट झाला. आहे का खडू आहे का इकडे? खडू मिळाला. खडू आहे. मला आता याच्यावर एक सुविचार लिहून दाखवा. सुविचार सांगा काहीतरी. इथे शाळा म्हणजे दुसरे घर होय. शाळा म्हणजे दुसरे घर होय. हा बोंबललाय आता लॅपटॉपमुळे. हाताने लिहायची सवय गेली. अरे फळ्यावर कधी लिहायला द्यायचे का आपल्याला? फळ्यावर फक्त सरळ लिहायचं. मराठी हे जर सगळ्यात चांगलं अक्षर असेल. हो एक्झॅक्ट. हा लॅपटॉप नाही ही कॉपी करायची आहे का? काय? ये इकडे ये कॉपी करायची? मी टॉपर होते यांच्या batch. हा आमच्याकडनं पण टॉपर हे इंजिनिअरिंगला गेली कम झाली. हा, ते तू टॉपर होतीस. 10वी पण टॉपर कॉपीमुळे झालीस का नाही मी अभ्यास? अभ्यास करायची, दिवस रात्र अभ्यास करायची मी. हो. खूप अभ्यास करायची. जेवढे मार्क मिळाला मला स्वप्नात पडायचे. किती मार्क पडले? 99% सर. काय? 99, 98 कधी कधी बघितलं ना मार्क आम्ही कधी. पण मग सगळ्यात नाही हा तो बघ आजोबा ट्रस्टी होते म्हणाला. मी स्कॉलरशिप एक्झामला होते ना. मी scholarship स्कॉलरशिप एक्झामला मी आणि हेमंत होतो सोबत. हा पण मग स्कॉलरशिप मिळाली काय? नाही हा पास झाला. हो तुला मिळाली हो स्कॉलरशिप? शिष्यवृत्ती. सेवंतला मिळाली याला शिष्यवृत्ती. स्कॉलरशिपचं मराठी ट्रान्सलेशन. मला शुशू ऐकू आलं फक्त. ते शाळेचं नाव याच्या 4थीच्या काय? शिशु मंदिर. शिशु मंदिर. बरं आता मला सांगा सगळ्यात म्हणजे आपल्या शाळेमध्ये त्यावेळेला संगणक आले होते का? हा पण तेव्हा ते सातवीला जेव्हा हेमंत तेव्हा नाही मी गेल्यानंतर बरं तुमच्यापैकी सगळ्यात पहिला संगणक कोणाच्या घरी आला होता? हो काय? याच्या घरी जाऊनच बघायचो. माझा ईमेल थांब एक मिनिट याच्या घरी जाऊनच बघायचो असं हा म्हणाला. काय बघायचं? काय बघायचं तुम्ही? थांब. याच्या घरी जाऊनच आम्ही बघायचो. काय बघायचं? जे सगळी मुलं बघतात ते सगळं बघून झाले. अरे पण सगळी मुलं काय बघतात? अरे 10वी सिनेमा किंवा छोटा चेतन. छोटा चेतन तर 3D होता. त्यामुळेच आम्ही गॉगल लावूनच बघायचो जे काय ते. कारण एकमेकांना डोळे दिसले नाही पाहिजे. मधल्या सुट्टीमध्ये 50 पैशाचा इथे चटणीपाव व्हायचा आणि चटणीपाव पण एवढा सुरेख लागायचा ना की वडापावपेक्षा डबल टेस्ट. मग आता मला सांगा आणि तेव्हा ते 50 पैसे पण आम्हाला खूप मोठे वाटायचे कारण 2 रुपये भेटायचे. 8 आणे म्हणजे खूप झाले. आणि हल्लीच्या मुलांना तर काय 100 रुपये दिले तरी नाही. पण तेव्हा याच्याकडे 500 रुपये असायचे. हा कुठून यायची माहित नाही. कसे यायचे? सर्वात पहिलं हॉटेलमध्ये जेवायला गेलं असेल त्याच्याबरोबर गेला असेल. ते शाळेत हा एकच आमचा शेड होता. घरचे पण व्हिडिओ बघणार.
डोळे बंद करता खाल्ल्यानंतर स्वीटचं पण आणत सगळं हो. गुलाबजाम, मिठाईचा व्यवसाय. बरं तेव्हा 8 आण्याचा चटणी पाव खाताना तुम्हाला असं वाटलेलं होतं का की तुमचा हा मित्र पुढे जाऊन एक मोठा दिग्दर्शक होईल सिनेमांमधला? अजिबात असं वाटलं? मला सांगा तेव्हा आता तुम्हाला माहिती आहे हेमंत मोठा दिग्दर्शक झालाय, सिनेमे हिट होत आहेत, चालतायत, जगभरात पाहिले जात आहेत. त्यावेळेला एकेकाने सांगा तुम्हाला काय वाटलेलं हेमंत मोठा होऊन काय करेल? नाही, खरं सांगायचं तर ऍक्टिंगमध्ये होतं, जसं त्याचं म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की तो ऍक्टिंगमध्ये काहीतरी तर करेल. ऍक्टिंग व्यतिरिक्त हां, काय करेल हा पुढे जाऊन काय करेल मला याचं वागणं बघता? नाही ओव्हरऑल म्हणजे एक ड्रामॅटिक त्याचं जे गेली 3 वर्ष आम्ही जी एकत्र काढली तर त्याच्या ड्रामॅटिक ह्याच्यावरनं ना तो ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी त्याच रिलेटेड करेल आणि तेही सक्सेसफुली करेल त्याची आम्हाला तेवढी प्रामाणिकपणे खात्री होती. क्या बात आहे. हां, तुला काय वाटलं होतं? मला वाटलं हा परत डिपार्टमेंटमध्येच जाईल वडिलांच्या जागा. पोलीस पोलीसमध्ये. तू असं असायचं ना मस्ती हा करणं हां. पण एकदम सरळ एवढं शांत बसणं की तो मी नव्हेच. automatically हा दुसऱ्यावरच नाव घेऊन दुसऱ्याला मारायचं. हे confirm होतं. हीच की हे confirm होतं. हे सगळ्यांच्या बाबतीत असंच घडलेलं आहे. पूर्ण एक्सप्रेशन भरले करतात. हो का? एकदम शांत उलट तुम्हाला शिबिर वगैरे जास्त देणार नाही पण मारून वगैरे काहीच नाही मस्ती केलं. बेंचवर करून त्याला एक्झॅक्ट माहित असत आता कधी मॅम सर कधी येणार त्या येण्याच्या हार्डली विथिन सेकंड मध्ये तो शांत बसायचा एकदम. आणि मधल्या पिरियडमधला हेमंत आणि सर असतानाचा हेमंत ड्रास्टिकली चेंज असायचा. म्हणजे यू वोंट बिलीव्ह जर सरांना सांगितलं किंवा मॅडमना सांगितलं की हा हे करत होता दे डोंट बिलीव्ह. म्हणून मी म्हटलं की तेवढं खात्री होती की तो या ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी. शाळेमध्ये आता नाव घ्यायचं नाहीये कुणाचंही पण एक कॉमन मुलगी नाव नाही घ्यायचंय पण कोणाला आवडायची ते नाव तुमच्या डोक्यात आलंय आत्ताच. अरे आता काही वेळापूर्वी फोन पण झाले सगळ्यांचे. अख्ख्या वर्गाला एकच मुलगी तेव्हा आवडायची. हां. म्हणजे आणि मग त्याच्यावरनं राडे पण व्हायचे. लाईक म्हणजे तू कशाला बोललास तिच्याशी आत्ता वगैरे. मी आधी गेलो होतो ना बोलायला वगैरे. अशी एक मुलगी होती ए वरनं नाव सुरू व्हायचं. जाऊ दे मिसळ खाताना तोच विषय चालू होता. एचा फॅन क्लब वेगळा आहे आणि एसचा फॅन क्लब वेगळा आहे. अरे एस एचा फॅन क्लब वेगळा. ए आणि एस ए आणि एस अख्ख्या तुमच्यापैकी कोणीच नाही. नाही ना त्या विषयावर खूप लांब सिरियस नाही पण एक थोडंसं काय शाळा आपल्या सगळ्यांसाठी ना आत्ता जी पोरं शाळेत शिकत आहेत त्यांना त्यांची शाळा जरी आवडत असली तरी त्यांना आत्ता ते महत्त्व जाणवणार नाही आहे. त्यांना ते महत्त्व जाणवणारे 15-20 वर्षांनंतर की खरं तर आपली शाळा काय होती आणि आपण लहानपणी काय होतो. आत्ता समजा तुम्हाला सगळ्यांना अशी एक ताकद मिळाली हां की तुम्ही सगळे पुन्हा एकदा 28 वर्ष मागे जाणार. हां आणि फक्त 10 ते 15 सेकंदापुरतंच तुमच्या बालपणाला तुम्ही भेटणार आहात आणि त्याला एकच गोष्ट काहीतरी सांगायची आहे तुम्हाला तर ती तुम्ही काय सांगाल? विचार करा 15 ते 20 सेकंदच आहेत तुमच्याकडे. तुमचं बालपण तुमच्या समोर बसलेलं असणार आहे बाकावर त्याला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तर तसं तुम्ही काय सांगाल तुमच्या लहानपणाला? तुझ्यापासून सर हे प्रत्येकाने एक पण अगदी असं काय मोनोलॉग म्हणू नका की का हिला प्रपोज नाही केलं का या क्षेत्रात गेला वगैरे हे काही नाही. छोटं एक महत्त्वाची गोष्ट काही सांगायची असेल तर तू काय सांगशील? हां एक गोष्ट सांग ना तुला सुचलंय. मोनाली हां मोनाली पहिले जे सुचेल ते की यार मला हे लहानपणी माझ्या लहानपणाला हे सांगायला हवं. आय लव्ह यू. क्या बात आहे. स्वतःलाच म्हणणार होते एकाला तेव्हा हिंमत नव्हती ना. म्हणजे तेव्हा 90s वाले आम्ही जे होतो तर तेव्हा म्हणजे मुलांशी बोलायला पण आपण शाय होतो. तर मग आवडत असेल तर बोलणं आणि ते पण मुलीकडनं बोलणं तर इम्पॉसिबल. मिनिटात सांगू शकतो पुढे तू. नाही अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे. अनएक्सपेक्टेड आहे.
मला असं वाटतं मला जर पुन्हा 15-20 इयर्स बॅक जर मला भेटायचं ठरवलं तर मला हीच अपेक्षा असेल की मी माझ्यातला जो लहानपणीचा जो बालपण आहे अंगातला आणि जो इनोसन्स होता त्या काळात लाईफला घेऊन पुढे येणारा तो मी कायम पुढे टिकावा. तो इनोसन्स आणि तो इमॅच्युरिटी नाही बोलता येणार त्याला, म्हणजे तो इनोसन्स अलर्टपणा की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो तेव्हा होता ना, त्याच दृष्टिकोनाने मी बघावं. फक्त स्वप्न मोठे अजून असली पाहिजेत. हां, तर तेवढा एक इनोसन्स माझ्याकडे पाहिजे. कारण आता आपण सगळ्यांना बघताना एकदा वेगळा. तू काय सांगशील? मी मोठाच नाही होणार. थांब 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 तू काय सांगशील? मी मोठाच नाही होणार म्हटलं. मला नाही व्हायचं मोठं, लहानच बरं आहे. तू काय सांगशील? जग फार सुंदर होतं लहानपणी, ते तसंच मोठेपणी मिळालं असतं तर अजून मजा आली असती. पण ते मिळताना जे आपल्या खांद्यावर जी जबाबदाऱ्या येतात त्या जबाबदाऱ्यांना तोंड देण्याची हिंमत तेव्हा जर समजली असती की कसं तोंड द्यायचं तर ते बरं पडलं असतं. लहानपणी मस्तीखोर होतो आम्ही, पण आता ती मस्ती आठवून पण मजा येते आणि तेच दिवसामध्ये आम्ही पुढचे दिवस ढकलतोय. आता जी मस्ती होती ती मस्ती होती. लहानपणी आता तुम्ही पाठवला मला, तर जो मी जसा आनंद असेल त्या काळातला तो आनंद मला आत्ता पण भेटावा आणि तो म्हणजे रिफ्लेक्ट कसा होईल त्याचा मी करायचा प्रयत्न करेन, पण होत नाही आहे ते. कारण काय माहीत की ते जे दिवस होते आणि आत्ता जे आपण फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये गुरफटलेलो आहोत तर ते परत येणं मुश्किल आहे. पण तो तुम्ही 5 सेकंद दिले तर खूप मजा येईल, म्हणजे खरोखर आनंद होईल. लहानपणी आम्ही विचार करायचो का पुढं जाऊन आपलं आयुष्य खूप चांगलं असेल, पण जो गेलेला आयुष्य होता तोच खूप चांगला होता. जसं लहानपणी होतं तसंच लाईफ आपलं असंच जावं सगळ्यांचं, की तेव्हा काय टेन्शन नसायचं, काय नाही, जबाबदारी खूप कमी. तसं आणि प्रपोजही झाला होता. मी असं म्हणेन की त्यावेळेस जो निरागसपणा होता म्हणजे बालपणीचा, तोच निरागसपणा कायम राहावा, त्यासाठी परत त्या आठवणी ताज्या व्हाव्यात. आणि काही गोष्टीतला अवघडलेपणा मी अजून त्यात ॲड करीन की जसं आता आपण म्हटलं की तेव्हा ओपनली मुलीशी बोलणं किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्या आपण ऑकवर्डनेस होता. आताच्या लहान मुलांना बरंचसं ॲडव्हान्स हे आहे, पण आपल्यात तो जो अवघडलेपणा होता तो पण कधी कधी चांगला होता. तर असं या 2 गोष्टी मला नक्कीच हां, मला तसं मी होतो तेव्हा तसाच मी आत्ता पण तसंच जगतो आहे आणि तसंच वागतो आहे. मी जॉब सोडून दिला आणि मी माझ्या पद्धतीचं जे काय क्षेत्र आहे ते निवडलं आहे. तर मला वाटत नाही की तेव्हा काही चेंजेस करायची गरज आहे, कारण मी तेव्हाही तसाच होतो. गावाकडून आलेलो तसंच राहायचो, डबा घेऊन यायचं, मस्ती करायचे, हे चिडवायचे, गावातनं आला. आमची लँग्वेज थोडी वेगळी असायची, ते चिडवायचे आम्हाला, हे शहरात राहणार आहे. म्हणजे आम्ही तेव्हा शाला म्हणायचो, शाला हां, नळ म्हणायचो. हां, मग हे बोलतं नळ आणि हसायचे. हे टिपिकल हा चिन्मय सुद्धा तेव्हापासून गुरुजी होता. आणि मग आम्ही काय करायचो तेव्हा WWF फेमस असायचा, मग आम्ही त्यातले स्टंट करायचो. त्याचं लिटरली मी एकदा असं पकडलेलं असं. अरे तुला आठवतंय हा, सौर्या चावला होता विशालला. हो, त्याचा कान लाल करून ठेवलेला. बाप रे, तू ना, हीच गंमत आहे. आणि हीच गंमत आमची किंवा आमचा हा प्रयत्न आहे. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्यामागचं कारण हेच आहे की आपण आपल्या लहानपणी जे अनुभवलं आहे, आपण आपल्या लहानपणी जे संस्कार आपल्याला मिळालेत, आपल्याला फार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हतीच तेव्हा आणि ती मिळालीच नाही, पण आपल्यामध्ये एक बळ आहे की आपले संस्कारच इतके चांगले होते की कुठली का टेक्नॉलॉजी येईना आपण त्याच्यानी स्वतःला बदलत गेलो आणि आपण कधीच मागे नाही पडलो. सो काय नळ किंवा नल काही महत्त्वाचं नाही, बल आणि बळ एवढंच जास्त महत्त्वाचं आहे. सो ते आपल्या हातात तसंच्या तसं राहावं. आणि तुम्ही म्हणताय ना की आता ते परत लहानपणीचे दिवस आयुष्यात परत येणार नाहीत, पण ते दिवस तुम्ही तुमच्या पोरांच्या आयुष्यात आणू शकता. ते दिवस, तो खट्याळपणा किंवा ती निरागसता, हे सगळं तुम्ही तुमच्या मुलांच्यात जर का तसंच्या तसं ठेवलं तर. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली भाषा त्यांना कधीही विसरू द्यायची नाही, कारण तुम्ही सगळे जे आहात ते तुमच्या मराठी भाषेमुळे आहात. तुम्ही मते
गावाकडची असो, आईची भाषा, मग ती गावाकडची असो, शहराकडची असो, कुठली का असे ना, मराठी भाषा, आपली मातृभाषा सगळ्यात जास्त महत्त्वाची. हेमंत सर, तुम्हाला तुमच्या मित्रांना काही खोडी काढल्यामुळे काही माफी मागायची आहे, कोणाला सॉरी म्हणायचं आहे, कोणाला थँक्यू नाही सॉरी नाही. Sorry पण नाही, असं पण होतं ना की कामात गेल्यानंतर कनेक्ट राहत नाहीये, वर्षानुवर्ष बोलणं होत नाही. पण एक प्रॉमिस हेमंत सरांकडनं तुम्ही मागितलं पाहिजे. ते मला असं वाटतंय की कनेक्शन आता जर का इतक्या वर्षांनी तयार झालंय तर हे मोडायचं नाही. हेमंत सर काय सांगाल? नाही, 100%. मी एकतर ना, मी 1ली ते 10वी अशा माझ्या 7 शाळा झाल्या. तर त्यामुळे ना मला 1ली, 2री, 3री याच्या काही मेमरीजच नाही आहेत. म्हणजे मला कोणी काही म्हणलं की फ्लॅश जातात फक्त. म्हणजे मसाळ्याची शाळा मला आठवते, झाडाखाली भरायची जिल्हा परिषद शाळा, कारण 2च खोल्या होत्या. तर त्यामुळे मी झाडाखाली, मला तेवढंच आठवतं आहे. माणगावला मला एवढंच आठवतं आहे की मित्रांसोबत नदीवर गेलो होतो म्हणून बाबांनी कोंडून ठेवला होता. एवढीच मेमरी आहे मला, बाकी काही आठवणार नाही. पण 4थी, 5वी, 6वी, 7वी कर्जत, म्हणजे याच्या मेमरीज फार वेगळ्या आहेत आणि त्या अशा लख्ख डोक्यात आहेत. म्हणजे मला 8वीतलं काही आठवत नाही, 9वीतलं काही आठवत नाही, 10वीतलं काही, मग 11वीपासूनचं आठवतं. सो त्यामुळे ही शाळा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मला असं वाटतं की तू जे मगाशी म्हणालच बघ, त्या लहान मुलाला जाऊन काय सांगशील, तर ते लहान मूल खूप बदल्या झाल्यामुळे शिकलं पण असेल, पण ते पण ते लहान मूल अजूनही तसंच आहे असं मला वाटतंय. ते लहान मूल आम्ही बघतो, हेमंत मधलं लहान मूल बघतो आम्ही सिनेमामध्ये. तुम्ही त्या वयातलं लहान मूल अनुभवलंय, आम्ही ह्या वयातलं लहान मूल अनुभवतोय. जे 100% काही बदल. तो आधी बाकडावर नाचायचा, आता स्वतःच्या बेडवर नाचतो. काहीही वेगळं नाहीये. हा, घड्याळ तो माझी ढापतो. माझ्याकडनं याच्या घड्याळांची मला स्वप्न पडतात. नाही, सो आता मी परत एकदा फ्रेज करतो. मला जे म्हणायचं आहे ते ते जे लहान मुलं होतं त्याच्यासारख्या बदल्या व्हायच्या. सो त्याला काही असे मित्र, शिक्षक फार मेमरीज राहिल्या नाहीत, पण या शाळेमुळे ते मिळालं. सो हे सगळे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. काही लोक टचमध्ये असतात, काही नसतात, पण एक नक्की आहे की इथून पुढे मी टचमध्ये राहील. क्या बात, तुम्ही पण राहा. आणि इतके चांगले वागलात, इतके छान बोललात म्हणून तुमच्यासाठी मी खाऊ आणलेला आहे. बोर आहेत का? बोर आहेत का चिंच आहेत? अरे 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 अरे, क्या बात आहे. काय अरे एक घ्या मी खाल्लंय. मी घेतलं. बर, आता हे खाता खाता आपल्याला एक आरोळी ठोकायचे. आमच्या सिनेमामध्ये आम्ही ओरडतो 1, 2, 3, 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार, पण आपण अभिनवची पोरं. तर आपल्याला ओरडायचं 1, 2, 3, 4 ओके. 3, 2, 1. 1, 2, 3, 4 अभिनवची पोरं हुशार. 1, 2, 3, 4 अभिनवची पोरं हुशार. आता म्हणायचंय क्रांती ज्योतीची पोरं हुशार. बोला 1, 2, 3, 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. 1, 2, 3, 4 क्रांती ज्योतीची पोरं हुशार. थँक्यू. वा वा वा. फटके मिनिट विचार. पोचतायत का? ज्याचे हात लागतात तो भारी.